नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तलाठी भरती नुकतीच गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे। गुणवत्ता यादी सगळ्यांनी बघितलीच असेल आणि इग्नाइट अकॅडमी कडनं आपण यावरती भरपूर सारे रिव्हिजन सेशन पण घेतली आणि बॅचेस पण घेतले होते। भरपूर सारे विद्यार्थी आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये मेसेज कॉल येत आहेत। तो एक कट ऑफ काय लागेल या धर्तीवरती आम्ही प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ तुमच्या समोर प्रेझेंट करत आहोत। जिल्ह्याचा कट ऑफ सांगत असताना काही महत्त्वाचे मुद्दे आहे, हे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे मुद्दे क्लिअर होतील आणि मग एक अंदाज तुम्हाला येईल की पुणे जिल्ह्याचा कट ऑफ किती लागू शकतो। सो बिफोर जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमी कडनं पोलीस भरती असेल किंवा सरळ सेवा सर्व समावेशक बॅचेस असतील, त्याचबरोबर ग्रुप बी आणि ग्रुप सी च्या सुद्धा बॅचेस इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती आपण लॉन्च केलेला आहे। सो लगेच इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता किंवा खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता। आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्याचा कट ऑफ बघत असताना हे काही मुद्दे आहेत, हे मुद्दे पण आपण विचारात घेणार आहोत। जसं की जागा किती आहे, समांतर उभा आरक्षणानुसार प्रत्येक संवर्गाच्या जागा किती आहे, डीव्ही साठी किती पट विद्यार्थ्यांची निवड केली जाते, त्याचबरोबर प्रत्यक्ष यादी लागणारे का सारखेच मार्क असतील तर काय, ह्या सगळ्या मुद्द्यांचा आपण उहापोह करणार आहे। त्यासाठी पाठीमागच्या काही जाहिराती मी तुम्हाला दाखवतो। जसं की पुणे जिल्ह्याची 2019 ची जाहिरात आहे, ज्यामध्ये ओपन साठी जागा होत्या, ओपन जनरलच्या जागा 4 जागा आहे आणि कट ऑफ लागला 160 चा। प्रत्यक्ष यादीमध्ये तुम्ही बघू शकता 4 विद्यार्थी होते, 4 सिलेक्ट आहे आणि प्रत्यक्ष यादीमध्ये 5 विद्यार्थी लागलेले आहे। 5 विद्यार्थी, लास्टचा विद्यार्थी जो आहे तो 174 पर्यंत आलेला आहे, लक्षात घेऊ शकता तुम्ही। अंतिम प्रतीक्षा यादी आहे। त्यानंतर तुम्ही बघितलं तर महिलांसाठी 4 जागा आहे, कट ऑफ लागला 172 चा। लास्टचा विद्यार्थी 166 प्रतीक्षा यादीमध्ये होता। त्यानंतर पुण्यामध्ये एससी कॅटेगरीचा बघितला तर कट ऑफ 3 जागा होत्या, 3 जागेचा कट ऑफ लागला 168, लास्ट 166 नंबर असणारा मार्क असणारा विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहे। त्यानंतर अनुसूचित जाती महिला 2च जागा आहे, कट ऑफ लागला 162 चा, लास्ट 158 चा प्रतीक्षा यादीमध्ये आहे। त्यानंतर एसटी कॅटेगरीमध्ये 3 जागा आहे, कट ऑफ 158 चा, लास्ट 148 चा प्रतीक्षा यादीमध्ये आहे। त्यानंतर महिलांसाठी आपण जर बघितलं तर महिलांचा 4 पद आहे, महिलांसाठी 146 चा कट ऑफ आहे, 142 चा विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये आहे। त्यानंतर एनटी अ कॅटेगरी, त्यामध्ये 1 पद होतं, 176 चा कट ऑफ आहे, 170 चा प्रतीक्षा यादीमध्ये आहे। त्यानंतर विमुक्त जाती महिला 1 पद आहे, 164 चा कट ऑफ आहे, 154 चा वेटिंग लिस्ट मध्ये आहे। म्हणजे तुम्ही हे बघू शकता किती जागा आहे, किती वेटिंग लिस्ट मध्ये विद्यार्थी त्यांनी घेतलेला आहे। एनटी ब कॅटेगरी 1 पद आहे, वॅकन्सी 1च आहे, कट ऑफ 172 चा, 162 चा वेटिंग लिस्ट मध्ये आहे। त्यानंतर एनटी ब ची महिला 1 पद आहे, कट ऑफ 164 चा, वेटिंगला 156 आहे। त्याचप्रमाणे एनटी सी चा कट ऑफ आपण बघूया। एनटी सी मध्ये एकच जागा आहे, 160 चा कट ऑफ लागलाय, प्रतीक्षा यादीमध्ये 170 चा विद्यार्थी बघा। त्यानंतर एनटी ड कॅटेगरी टोटल कट ऑफ आहे 176 चा, 168 चा अंतिम प्रतीक्षा यादीमध्ये आहे। त्यानंतर एनटी ड महिलांमध्ये 1 जागा आहे, कट ऑफ 168, अंतिम मध्ये 160 मार्क मिळणारा विद्यार्थी आहे। एसबीसी कॅटेगरी 1 जागा 170 चा कट ऑफ लागलाय आणि वेटिंग मध्ये 160 पर्यंतचा विद्यार्थी आहे। त्यानंतर ओबीसी कॅटेगरी, त्यामध्ये 2 पद आहेत, 174 चा कट ऑफ आहे, 170 चा वेटिंग लिस्ट मध्ये आहे। त्याचप्रमाणे ओबीसी मध्ये 5 पद आहे, महिलांसाठी 164 चा कट ऑफ लागलाय, 160 ची महिला इथे वेटिंग लिस्ट मध्ये आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरी, त्यामध्ये 3 पद 158 चा कट ऑफ लागलाय आणि वेटिंग मध्ये 144 चा आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस महिला 3 जागा 146 चा कट ऑफ, 140 वेटिंग लिस्ट मध्ये आहे। आणि सगळ्यात शेवटी जर बघितलं तर पेसा अंतर्गत बघा, जागा होती 160 चा कट ऑफ आहे, वेटिंग मध्ये 138, महिलांसाठी 3 जागा, कट ऑफ 138, वेटिंग मध्ये 136 आहे। आता हा सगळा मी तुम्हाला रिझल्ट का दाखवला, किती जागा होत्या आणि किती वेटिंग लिस्ट मध्ये लागले, त्यानुसार तुम्हाला एक अंदाज बांधायचा आहे। साधारणतः तुम्ही जर तलाठी भरतीचं नोटिफिकेशन पाहिलं असेल तर त्यामध्ये किती पट विद्यार्थी निवडले जातात याबद्दल काही सांगितलेलं नाहीये। सो लक्षात घ्या। पुढे मग पुणे जिल्ह्याची ऍड आत्ताची बघितली, करंटची ऍड आहे। करंटची ऍड जर बघितली तर यामध्ये जागा किती आहे, 385 जागा आहे आणि ओपनच्या जागा 145 आहे। आता या जाणून बुजून मी तुम्हाला का लक्षात आणून देतोय, कट ऑफ कडे आपण जाणार आहोत, तर कट ऑफ लक्षात घ्यायचा आपला। तुम्हाला मी आताची जी शीट आहे, म्हणजे जी आपण डिक्रीजिंग ऑर्डरने जर मांडली तर तुमच्या समोर ही शीट आहे। ह्या शीट मध्ये तुम्हाला पूर्ण पुण्याचा रिझल्ट दिसतोय बघा। 1 नंबरला आपण जर गेलो तर 200 प्लस असणारे विद्यार्थी जवळपास किती इथे तुम्हाला दिसतंय बघा, 1 2 3 4 5 6 7 7 विद्यार्थी असे आहेत की जे 200 पार आहेत।
200 पार असणारे 7 विद्यार्थी. आता हे का 200 पार आहे याच्याबद्दल सेपरेट व्हिडिओ मी बनवला आहे, तो एकदा बघून घ्या. तर हे 7 विद्यार्थी 200 पार आहेत आणि तुम्ही जर बघितलं 145 काय आहे, 145 ओपनच्या जागा आहे. मग त्यानुसार एका शीटवर जवळपास 26 ते 25 मुलांची लिस्ट आहे. त्यानुसार आपण जर बघितलं तर 6 नंबरच्या शीटवर आपण जर गेलो तर तुम्हाला लक्षात येईल की 6 नंबर शीटवर इथपर्यंत विद्यार्थी संख्या होते 145. 145 विद्यार्थी संख्या होते. मग शेवटचा जो विद्यार्थी 190.36 आहे. ओपनच्या जागा किती आहे 145 आणि ह्या लिस्ट नुसार 145 नंबरचा जो विद्यार्थी आहे त्याला 190.36 मार्क आहे. म्हणजे याच्यानुसार असं सिद्ध होतं की ओपनचा कट ऑफ हा 190.36 लागणार आहे. कारण तुम्हाला माहिती आहे सगळे सर्वसाधारणपणे सगळेच विद्यार्थी जातात, सगळ्याच कॅटेगरी जातात. पहिले हे फुलफिल होतात आणि मग इतर कॅटेगरीचे विद्यार्थ्यांच्या जागा भरल्या जातात. मग 190 प्लस कट ऑफ लागणार आहे पुण्याचा ओपन जनरलचा. त्यानुसार इतर कॅटेगरी आपल्या लक्षात येते. आता इतर कॅटेगरी लक्षात घेत असताना तुम्ही खाली जर गेलात ना हे तुम्हाला मार्क्स डिक्रीजिंग ऑर्डरने दिसतील. तुम्हाला खूप मार्क पडले मुलांना. आता का मार्क जास्त पडले थोडक्यात तेही तुम्हाला अनालिसिस करून सांगतो. बघा 186 185 वर आहे. सारखे मार्क्स पण विद्यार्थ्यांना मिळाले. जसं की तुम्हाला मी आता 6 नंबरच्या शीटवर दाखवलं. हे जे विद्यार्थी यांना सारखे मार्क पडले. बघा हे जे विद्यार्थी दोघं सारखेच मार्क आहे, काहीच फरक नाही. सारखे मार्क असतील तर कुणाला सिलेक्ट करणार आहे त्यासाठी काही नियम आहेत. त्यातला पहिला नियम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा असेल मुलगी असेल तर त्याला पहिला प्रेफरन्स आणि तोही जर नसेल दोघेही नाहीये तर दुसरा नियम आहे ज्याचं वय जास्त आहे त्याचा विचार पहिले केला जातो. सो हे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या. आता आपण जाऊया एक प्रिडिक्शन करूया आपण की साधारणतः कट ऑफ काय लागेल. मग याचा कट ऑफ बघा. कट ऑफ ओपनचा जर बघितला तर मी इथे ओपनचा कट ऑफ 185 टाकला पण तुम्ही आता सीट जर बघितले 145 आहे तर तो कट ऑफ लागणार तुमचा 190 प्लस. 190 चा ओपनचा कट ऑफ. बघा फक्त पुण्याबद्दल बोलतो मी तुमच्याशी, इतर जिल्ह्यांचा सुद्धा विचार आपण असंच करणार आहे. त्यासाठी सेपरेट व्हिडिओ आपले येणार आहेत. सगळे व्हिडिओ बघण्यासाठी हा चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा कारण हे सगळे व्हिडिओ प्रत्येक जिल्ह्याने या चॅनलला तुम्हाला भेटतील. आणि कॅटेगरीचा विचार केला तर इथे सुद्धा मी चेंज करतो. 20-25 मार्क वजा केले मी ते सांगतो मला 15 ते 20 मार्क तुम्ही वजा करू शकता. आता हे का मी असं म्हणतोय वजा करा तुम्हाला आता काही एक्झाम्पल दाखवले मी. त्यामध्ये अजून एक मुद्दा तुम्हाला ऍड करतो. इथे काय ते बघा जागा किती आहे त्यानुसार आहे. मग जागा किती आहे टोटल जागा 385 आहे पण प्रत्येक संवर्गानुसार जागांमध्ये बदल आहे. म्हणजे समांतर आरक्षण जर बघितलं तर ओपन साठी 145 जागा आहे आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी जसं की SC आहे ST आहे त्याच्यासाठी वेगवेगळ्या जागा आहे. ह्या जागा त्याच कॅटेगरीतून भरल्या जातात. तुम्हाला माझा दुसरा मुद्दा काय करावा लागेल की त्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या कॅटेगरीनुसार आणि मग किती विद्यार्थी या लिस्ट मध्ये आहेत हे सगळं बघावं लागेल. फक्त फॉर्म भरून चालणार नाही, एक्झामला पण आला होता ते पण बघावं लागेल. मग यानुसार समांतर आरक्षण उभा आरक्षणानुसार परत कट ऑफ हा खाली जाणार आहे. दुसरं काय डीबी साठी किती विद्यार्थी घेतले जातात जेवढे विद्यार्थी इथे जेवढी व्हॅकन्सी आहे त्या कॅटेगरीनुसार त्या समांतर आरक्षणानुसार तेवढेच विद्यार्थी डीबी साठी पहिले बोलवले जातात. पट मध्ये बोलवलं जात नाही. त्यापैकी जर फॉर एक्झाम्पल 10 विद्यार्थी आहे जागा 10 विद्यार्थ्यांना बोलवल्यानंतर यापैकी फॉर एक्झाम्पल 2 ते 3 विद्यार्थी कदाचित डीबी मध्ये क्वालिफाईड नाही होऊ शकत का एकतर त्यांचं आता त्याच्यामध्ये फार कमी संख्या आहे. एकतर त्यांचं नॉन क्रिमिनल म्हणा किंवा अपडेट काही डॉक्युमेंट नसेल तर असं होणार आहे. अदरवाईज मला वाटत नाही फार मुलं कमी होतील. 2 ते 3 मुलं आपण असं पकडूया की कमी होतील. त्यानंतर मग जे प्रतीक्षा यादीमध्ये ते विद्यार्थी इथे घेतले जातात. प्रतीक्षा यादी ही 1 वर्षासाठी ठेवली जाते. एका वर्षात जर एखाद्या उमेदवाराने अनेक कारण आहेत त्या कारणासाठी जर त्यांनी रिझाईन केलं सोडून दिलं तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी वरती ओढले जातात वरती घेतले जातात. 1 वर्षासाठी ही यादी प्रतीक्षेमध्ये असते. प्रत्यक्ष यादी लागणार का यस लागणार मी तुम्हाला आत्ताच बोललोय. आणि सारखेच मार्क असेल तर काय असतात ते पण तुम्हाला आत्ताच बोललोय. सो अशा पद्धतीने पुण्याचा कट ऑफ ओपनचा जर बघितला तर हा कट ऑफ 190 प्लस जातोय. आणि कॅटेगरीनुसार जर बघितला आता सगळ्यांची सांगणं शक्य नाही खूप मायक्रो लेवलला आहे. इतकं मायक्रो आम्ही केलंय. सो तो जो कट ऑफ जाईल तो जवळपास जाईल 15 ते 20 मार्क प्लस मायनस नाही प्लस नाही मायनसच. म्हणजे 190 पासून तुम्ही 170 पर्यंत जाऊ शकता. 170 175च्या दरम्यान कॅटेगरीचा कट ऑफ लागणार आहे. आता हा का लागणार आहे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं आहे. अजून काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये मला कळवा. तुमचे अजून काही प्रश्न असतील ते पण आमच्यापर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला. चॅनल सबस्क्राईब करा कारण सगळे व्हिडिओ तुम्हाला इथेच मिळणार आहे. तुर्तास थांबतो. धन्यवाद.